कृषी विभाग आणि महसूल विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून आत्मा योजनेअंतर्गत या ठिकाणी 9 ऑगस्ट आदिवासी दिवस असतो। त्या निमित्तानं या ठिकाणी रानभाज्या महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। माझे सहकारी कुलाळ साहेब उपविभागीय कृषी अधिकारी हे सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत। खेड्यापाड्यातून आलेले आदिवासी बांधव, शेतकरी बांधव यांनी आपल्या भाज्या या ठिकाणी विक्रीसाठी आणलेल्या आहेत। त्या भाज्या अशा आहेत की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या रासायनिक खतांचा वापर केलेला नाही आहे। या नैसर्गिक पद्धतीने वाढलेल्या अशा भाज्या आहेत, सेंद्रिय पद्धतीने त्यांची वाढ केलेली आहे आणि निश्चितपणे ह्या भाज्या अत्यंत पौष्टिक आहेत। या ठिकाणी कुठल्या भाजीचं काय महत्त्व आहे, त्यामध्ये कुठले आवश्यक असे पदार्थ आहेत की जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहेत, त्याचं सुद्धा या ठिकाणी माहिती दिलेली आहे। आणि अनेक प्रकारच्या भाज्या ज्या आपल्याला मिळत नाहीत, बाजारात मिळत नाहीत, करटोल्याची भाजी असेल, माठाची भाजी असेल, ह्या सुद्धा भाज्या या ठिकाणी आलेल्या आहेत। विशेष करून मागच्या वेळी फसाबाई आज ज्या आमच्या आलेल्या होत्या त्या पुन्हा या ठिकाणी रानभाजी महोत्सवामध्ये आलेल्या आहेत। आणि मागच्या वेळचा अनुभव असा की 1 तासामध्ये या ठिकाणी ज्या सगळ्या भाज्या होत्या त्या भाज्या लोकांनी घेतल्या होत्या, कारण शहरी भागामध्ये अशा पद्धतीनं रासायनिक विहिरीत भाज्या मिळत नाहीत। त्या भाज्या आज या रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आणि जे आपले खेड्यातले बांधव आहेत त्यांना सुद्धा या माध्यमातून एक मार्केट या ठिकाणी मिळणार आहे। अशा पद्धतीनं एक चांगला उपक्रम कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। सर्वांनी याचा लाभ घ्यावा। शहर की ताज़ा तरी खबरों के लिए हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें। अगर वीडियो अच्छी लगी हो तो लाइक और शेयर करें।